लाडकी बहिणाबाई, कशी आहेस ग? माहितीये रक्षाबंधन तोंडाशी आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण दोघी बहिणीच एकमेकींना राखी बांधणार. मोठ्या बहिणीचा हक्क गाजवून मी पहिली राखी बांधून घेणार आणि तू नेहमीप्रमाणे भेटवस्तूसाठी हट्ट करणार. यावर्षी काय भेट देऊ ग तुला? कामानिमित्त घराबाहेर असते, अचानक सुट्टी घेऊन तुझ्याकडे येऊ का? किंवा एक कॉल करून बालपणीच्या आठवणींमध्ये हरवू तुझ्यासोबत? सांग ना, काय भेट देऊ तुला? लहानपणी सारख्या सारख्या कपड्यांसाठी केलेल्या हट्ट्यापासून आज तुला हा ड्रेस आवडला आहे ना, मग राहू दे तुझ्याकडेच. इथपर्यंतचा प्रवास आपण कधी केला ग? आई माझी, बाबा माझे या भांडणापासून आज घरी सगळं ठीक आहे ना ग, या काळजीपर्यंतचाही प्रवास केलाच ना आपण. एवढीशी होतीस तू तेव्हा माझ्या खेळण्यांमधली एक बाहुली वाटायची मला. त्या बाहुलीची आता इतकी सवय झाली आहे ना ग की काय सांगू, तिच्या विना राहवतच नाही. काळ बदलला, आपण मोठ्या झालो, आपापल्या कामामध्ये जबाबदाऱ्यांमध्ये आपण अडकलो. पण आजही काही झालं ना तर मनात पहिलं नाव तुझंच येतं. कधी तुला ओरडावंसं वाटतं, कधी तुझी काळजी वाटते आणि कधी फक्त तुझ्याजवळ बसून काही न बोलता राहावंसं वाटतं. कदाचित हाच तर मोठ्या बहिणीचा हक्क असावा, तुला आईसारखं जपायचं, मैत्रिणीसारखं समजून घ्यायचं, बहिणीसारखं मनसोक्त भांडायचं आणि रक्षणाचं वचन देत हक्कानं मनगट पुढे करायचं. लहानपणी आपण दोघी बाबांच्या हातावर राखी बांधायचो आणि कोणाची राखी जास्त दिवस बाबांच्या हातावर राहील याची शर्यत असायची. आणि बाबा पण दोघींची राखी मनगटावर खूप जपून ठेवायचे ग. लहानपणी बाबांच्या हातावर राखी बांधताना त्यांच्या रक्षणासाठी आपण किती लहान होतो हे कधी कळलंच नाही. पण जसजशा मोठ्या होत गेलो तसतसं कळलं त्या वटवृक्षालाही कधीतरी आपल्या दोन छोट्या फांद्यांच्या आधाराची गरज भासू शकते. म्हणूनच कदाचित आपण ठरवलं दरवर्षी फक्त बाबांनाच नाही तर एकमेकींनाही राखी बांधायची. बघ, महत्वाचं राहीलच. सांग ना, काय भेट देऊ तुला? बरं, यावर्षी तुझ्यातलं बालपण कायम जपण्याचं वचन देते, खंबीरपणे तुझ्या मागे उभं राहण्याचं वचन देते. चांगली वेळ असो वा वाईट वेळ, त्या प्रत्येक वेळेत तुझ्यासोबत असण्याचं वचन देते. आणि कोण म्हणतं रक्षाबंधन फक्त भाऊ बहिणीचं असतं? आज एक मोठी बहीण तिच्या लाडक्या बहिणीला रक्षणाचं वचन देते.